आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। आणे येथील बेबी करमुद्दीन मनेर यांनी जुन्नर पंचायत समिती समोर त्यांना गावामध्ये घर बांधण्यासाठी अडथळा करणाऱ्या उपसरपंच यांच्या विरोधात साखळी उपोषण सुरू केले आहे। आणे येथे वयोवृद्ध 68 वर्षीय बेबी करमुद्दीन मनेर वय 68 वर्ष या महिला आठवडे बाजार करून तसेच गावामध्ये टपरीवजा दुकानांमध्ये बांगड्या विकून आपला व आपल्या घराचा संसार चालवतात। बेबी करमुद्दीन मनेर यांनी भाऊ मारुती गुळवे यांच्याकडून सिटी सर्वे नंबर 432 या मोकळ्या जागेची खरेदी खत केले आहे। स्वतः जुन्नर तालुक्याचे व गट विकास अधिकारी व आणे गावचे ग्रामपंचायत यांनी बांधकाम करण्यासाठी परवाना दिलेला असताना गावातील आणे गावचे उपसरपंच सुहास आहेर हे बांधकाम करण्यासाठी अडथळा आणतात व बांधकाम करण्यासाठी आलेल्या कामगारांना हुसकावून लावतात तसेच जीवे मारण्याची धमकी देतात। अशा प्रकारचा आरोप बेबी मनेर यांनी केला आहे। जागेचे मूळ मालक भाऊ मारुती गुळवे यांनी सदर जागा बेबी यांना विकली आहे व चिरंजीव गंगाधर गुळवे हे स्वतः बेबी यांच्या बाजूने उभे राहतात की मनेर यांची ही जागा आहे, त्या जागेमध्ये तुमचा कुठलाही हिस्सा नाही किंवा तुमच्या जागेचा तिकडे काही भाग येत नाही ते सांगून सुद्धा उपसरपंच आहेर ऐकत नाहीत। सदर 68 वर्षीय महिलेची कुठलीही दखल घेतली नाही म्हणून सदर 68 वर्षीय महिला 22 जानेवारी रोजी जुन्नर पंचायत समिती समोर बेमुदत साखळी उपोषणाला बसणार आहेत। त्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत त्या हटणार नाही अशी प्रकारची मुलाखत त्यांनी तेज तुफान न्यूजशी बोलताना दिली आहे। येथील बेबी मनेर या येथे आज साखळी उपोषणाला बसलेले आहेत। बेबी मनेर या 68 वर्षाचे वयोवृद्ध आहेत। यांच्या म्हणण्यानुसार गावातील उपसरपंच आणि गावातील उपसरपंच सुहास आहेर हे त्यांना त्यांची जी खरेदी केलेली जागा आहे त्या जागेमध्ये घर बांधण्यासाठी त्यांना विरोध करत असतात। तर आज त्या साखळी उपोषणाला बसल्यानंतर गावातील अनेक नागरिकांनी त्यांची भेट घेतलेली आहे। उपोषणस्थळी अनेक सामाजिक संघटनांनी सुद्धा भेट दिली आहे। बीडीओ कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी कर्मचारी हे सुद्धा पॉझिटिव्ह आहेत, त्यांनी त्यांना बांधकामाची परमिशन दिली आहे। ग्रामसेवकांनी सुद्धा म्हणजे जी बॉडी आहे गावातील यांनी सुद्धा त्यांना बांधकामाची परमिशन दिली आहे। परंतु फक्त गावातील सुहास आहेर यांच्या एकेखोरपणामुळे त्या 68 वर्षीय महिलेला निराधार महिलेला बांधकाम करता येत नाही, घर आपलं स्वतःचं घर बांधता येत नाही, स्वतःला एक निवारा असावा अशी त्यांची अपेक्षा आहे। आपण आज बघतो या ठिकाणी आपण बघू शकता आणि गावातील ज्या सरपंच आहेत दाते मॅडम त्या सुद्धा आलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सरपंच मॅडम काय सांगाल नेमकं आता तुमच्या गावातील हे जे आहेत बसलेले उपोषण यांना घर बांधण्याकरता अडचण होते, नेमकं काय सांगता, काय प्रतिक्रिया? अडचण असं म्हणजे ग्रामपंचायत कडून त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आतापर्यंत झालेली नाहीये, नाही तर तुम्ही हवं तर त्यांना विचारा। त्यांना याच्यापूर्वीच आम्ही नाहक दिलेला आहे घर बांधण्यासाठी। ग्रामपंचायतून कुठल्याही प्रकारे त्यांना आम्ही अडवणूक करत नाही, केलेली नाही आणि करणारही नाही। सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेलेलो आहोत। त्यामुळे आतापर्यंत आम्ही कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला त्रास होईल असं आतापर्यंत केलेलं नाही, करणार देखील नाही। परंतु आमचे ग्रामपंचायतचे उपसरपंच सुहास आहेर आणि त्यांचा काही वैयक्तिक वाद आहे, त्या वादातून त्या खूप दिवसांपासून त्यांचा संघर्ष चालू आहे। ते म्हणतात मी माझी जागा खरेदीची आहे, त्यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत, खरेदी कथा आहे। ते जे जागा विकणारे गुळवे आहेत त्यांचे चिरंजीव सांगतात की याच्या बरोबर या सिटी सर्वे मध्ये 3 लोकांची जमीन आहे, यांची पण जी मोकळी जागा आहे, त्यांनी त्यांची जागेत घर आहे, हे तिकडे अतिक्रमण करत नाही। नेमकं मग आता त्यांना बांधकाम करायला अडचण काय, तोडगा कसा करणार? त्यांचा वैयक्तिक प्रॉब्लेम येतो, मी नाही ना त्यात असं बोलू शकत। मी दोघांनाही रिक्वेस्ट केलेली आहे परंतु ते आज इथपर्यंत पोहोचले। परवानगी दिली ती काय बेसिसवर दिली? त्यांची जागा आहे, त्या जागेवर बांधकाम करण्यासाठी दाखला दिलाय। तुम्ही उपसरपंचांना काही कळवलं नाही उपोषणाचं? कळवलं आम्ही त्यांना, ते पण मग काही असं म्हणले नाही। ते म्हणले त्यांनी त्यांची 16.6 चौरस मीटर जागा मोजून घ्या आणि त्या जागेवर घर बांधा, मला काही प्रॉब्लेम नाही असं त्यांनी मला सांगितलंय। तुम्ही थोडस ग्रामपंचायतच्या समन्वयातून यांना आणि त्यांना बसून एखादी मिटिंग करून एखादी मोजणी आणून काही चार्जेस असून ते भरायला तयार आहेत, पण त्यांचे जे आज जे आहेत त्यांचे मिस्टर आहेत हे आज अक्षरशः म्हणजे हे काय करू शकत नाही, नाही का, म्हणजे दष्टपुष्ट नाही। आज ते 68 वर्षीय आहेत, त्यांना निवारा नाही, थंडीचे दिवस आहेत, पुढे आता उन्हाळ्याचे दिवस, पावसाळ्याचे दिवस येतील। तुम्हाला वाटत नाही गावामध्ये त्यांचं पण घर व्हावं? नाही, आम्हाला वाटतं म्हणून तर आम्ही त्यांना परवानगी दिली ना, वाटलं नसतं तर परवानगी दिली नसती। पण तो मी त्या सुहासला फोन केला ना तर ते पण मला असंच म्हटले का त्यांची 16.6 चौरस मीटर जागा आहे, त्यांनी ती मोजून हद्द कायम करून त्या जागेवर घर बांधायला सुरुवात करा, मला काही अडचण नाही, जमीन मोजून त्याची ताब्यात द्यायला तयार आहे असं ते मला फोनवर म्हटलं। तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? माझं काय म्हणणं आहे की ते फक्त असं तोंडी बोलतात, परंतु ते त्या गटातले 432 गटातले इंदू मुरलीधर आहे, सुहास मुरलीधर आहे हे आहेत,
परंतु ते प्रत्यक्षात त्यांना माहिती आहे की त्यांनी ज्या मासिक मीटिंग मध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं त्यांना सही करा, तुम्ही एकत्र मोजणी करा, परंतु ते तयार नाही, नुसतं तोलवा ठेवली. आणि आताही त्यांचा निरोप मला मिळालेला आहे, बाई गेली तरी चालेल पण जागा माझी आहे. तो कसा मिळाला? हं? निरोप कसा मिळाला? ते कोणी असतात माझे सहकारी असतात त्यांनी ना. विचारलं होतं हा, त्यांनी विचारलं की असं असं आहे, हा, तर तुम्ही हे करा. तर ते होते ती बाई गेली तरी चालेल, मला काय त्याच्याशी घेणे, मला फोन करू नका आणि मला काही विचारायचं नाही, जागा माझी आहे. म्हणजे आजही ते एवढं दंडकशाही करतात. अशा प्रकारे या अनेक गावामध्ये बेबी मनेर यांच्या म्हणण्यानुसार दंडुकशाहीचा प्रकार चालू आहे. परंतु गावातील ज्या सरपंच दाते मॅडम आहेत यांनी सांगितलं की त्या सिटी सर्वे मध्ये त्यांची जागा आहे आणि त्यांना परमिशन दिली आहे. परंतु आता जागा किती आहे ही मोजणी आल्यानंतर स्पष्ट होऊ शकते. आता मोजणीला उपसरपंच सुहास आहेर केव्हा तयार होतात, बेबी मनेर यांची मीटिंग ग्रामपंचायतच्या समन्वयातून किंवा बीडीओच्या समन्वयातून, तालुका पंचायत समिती समन्वयातून होते की नाही हे येणारा काळ ठरवणार आहे. या वयोवृद्ध 68 वर्षीय महिलेचं घर केव्हा होईल अजून तरी हा प्रश्न या मांडवाच्या कापडामध्येच गुंतलेला आहे. जुन्नरहून अय्यूब शेख, तेज तुफान न्यूज, जुन्नर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.